नमस्कार मित्रांनो. आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे मित्रांनो की आपण जे 3 पार्टमध्ये मेन्स आर-टी-ओ एएमयूआयचं जे आपण 3 पार्टमध्ये जे डिवायडेशन केलेलं आहे, त्याच्यामध्ये पहिला पार्ट आपण सांगितला होता कोअर मेकॅनिकल, दुसरा पार्ट सांगितला होता कोअर ऑटोमोबाईल आणि तिसरा पार्ट सांगितला होता लीगल. तर 3 पार्टमध्ये आपण जे मॉड्यूल दिलेले आहेत, मॉड्यूल म्हणजे जे सब्जेक्ट आपण डिवायडेशन करून दिलेले आहेत, तर ते आपण कोअर मेकॅनिकलमध्ये जे आपले जे 6 सब्जेक्ट होते, ते 6 सब्जेक्ट आपण म्हणजे 6 मॉड्यूल हे आपण तीन पार्टमध्ये म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो तर की 3 ॲक्टिव्हिटीजमध्ये आपण त्याच्यामध्ये एरियाजमध्ये 3 एरियाजमध्ये आपण ते कन्व्हर्सेशन करून सांगितले होते मित्रांनो. तर त्या 3 एरियाज कोणत्या आहेत की पहिला एरियाज आहे डिझाईन, दुसरा एरियाज आपला असेल दुसरा एरिया जो आहे आपला तो असेल प्रोडक्शन और मॅन्युफॅक्चरिंग सायन्स. त्याच्यानंतर आहे जे तिसरा एरिया आहे तो आपला असेल की थर्मल. आणि चौथा एरिया जो आहे तो इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग और त्याला आपण काय म्हणतो क्वालिटी कंट्रोलसुद्धा म्हणू शकतो. तर आपण ह्या 4 एरियामध्ये 6 विषयाचं डिवायडेशन करून दिलेलं आहे. तर आपण काल जो पहिला डिझाईनचा एरिया आहे त्याच्यामध्ये आपण 2 विषय पाहिले होते, सॉम आणि टॉम. तर सॉम आणि टॉम म्हणजे आपण ते स्ट्रेंथ ऑफ मटेरियल आणि थिअरी ऑफ मशिनरीचे हे 2 विषय आपण डिझाईनमध्ये पाहिले होते. तर त्याच्यानंतरचा दुसरा नंबरचा जो एरिया आहे तो आपला आहे प्रोडक्शन और मॅन्युफॅक्चरिंग मटेरियल्स. तर त्याच्यामध्ये आपण कोणते विषय पाहणार आहोत की तुम्हाला मी त्याच्यामध्ये पण 2 विषय आहेत. तर ते 2 विषय तुम्हाला मी सांगतो. त्याच्यामध्ये जो पहिला जो मेनली टॉपिक आहे तो असा आपले मटेरियल सायन्स आणि दुसरा आहे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. तर हे जे 2 सब्जेक्ट आहेत ते आपले याच्यामध्ये येतात प्रोडक्शन ऑफ मॅन्युफॅक्चरिंग मटेरियल्समध्ये. तर याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला मी काल पण सांगितलं की प्रिपरेशन करताना सिक्वेन्स ही खूप महत्त्वाची असते. जर तुम्ही जे अवघड सिक्वेन्स असेल ती जर आधी घेतली आणि जी नंतरची जी आधी घेणारी असेल ती नंतर घेतली तर तुम्हाला समजणार नाही. फॉर एक्झाम्पल वी आर सिंग दॅट की मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसच्या आधी आपल्याला मटेरियल सायन्स पाहावं लागेल. तर मटेरियल सायन्समध्ये आपल्याला कोणते पार्ट येतात, आणखीन कोणते आपण डीपमध्ये तुम्हाला सांगतो मी की त्याच्यामध्ये आणखीन जे मेनली जे हे असतात आपले जे पार्ट असतात मेनली. तर त्या मटेरियल सायन्समध्ये आपल्याला येतात की पहिला असेल क्रिस्टल स्ट्रक्चर असेल. जसं आपण तुम्ही 12वीमध्ये केमिस्ट्री विषयामध्ये आपल्याला क्रिस्टल वगैरे नाव ऐकलं असेल. जे क्रिस्टल स्ट्रक्चर वगैरे जे असतात ते कशासाठी कामं येतात, मटेरियल जॉईनिंगसाठी, म्हणजे मेटल जॉईनिंग वगैरे जे असतं ते मेटल जॉईनिंगसाठी क्रिस्टल स्ट्रक्चर बनलेलं असतं एक आपण केमिस्ट्रीप्रमाणे. तर ते आपण त्यावेळेसला ऐकलेलं असतं. त्याचबरोबर आहे आपलं मटेरियल प्रॉपर्टीज म्हणजे आपलं जे मटेरियलसाठी ज्या प्रॉपर्टीज असतात त्या